नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल बोला शेटमध्ये मी स्वागत करतो. मित्रांनो, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानला धमकी दिलेली आहे आणि ती धमकी देण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे बगराम एअरबेस होय. हो मित्रांनो, तो बगराम एअरबेस आहे तो पूर्वी अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये बांधला होता आणि त्यामध्ये अमेरिकेने पैसे इन्व्हेस्ट केले होते. आणि जेव्हा अमेरिकेने त्यांचं सैन्य अफगाणिस्तानमधनं मागे घेतलं तेव्हा हा बगराम एअरबेस देखील तालिबानच्या ताब्यात गेला. परंतु मित्रांनो, डोनाल्ड ट्रम्प यांनी आता तालिबानला परत धमकी दिलेली आहे की त्यांनी त्यांचा जो जुना एअरबेस होता बगराम, ज्याच्यामध्ये त्यांनी इन्व्हेस्ट केलेले पैसे, तो एअरबेस पुन्हा तालिबानने अमेरिकेला स्वाधीन करून द्यावा, नाहीतर त्यांना त्याचे भयानक परिणाम जे आहे ते भोगावे लागतील. परंतु मित्रांनो, जो सहजासहजी कोणाच्या समोर गुडघे टेकल तो अफगाणिस्तान नाही. मित्रांनो, अफगाणिस्तान असा देश आहे ज्यावरती इंग्रजांना देखील कब्जा करता आला नाही, इंग्रजांना देखील राज्य करताना खूप अडचणी आले असा देश म्हणजे अफगाणिस्तान होय मित्रांनो. आणि त्यामुळेच अफगाणिस्तानची जी जनता आहे, अफगाणिस्तानचे जे तालिबान आहे, त्या तालिबानचं जे राज्य आहे अफगाणिस्तानमध्ये, त्या तालिबानच्या लोकांनी डोनाल्ड ट्रम्प यांना म्हटलेलं आहे की आम्ही युद्धासाठी सुद्धा तयार आहोत, परंतु आम्ही जे बगराम एअरबेस आहे तो अमेरिकेच्या स्वाधीन करणार नाही मित्रांनो. आणि मित्रांनो, पण अमेरिकेला हवा का आहे हा बगराम एअरबेस? यामागे काहीतरी महत्त्वाचं जे आहे ते कारण आहे. तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो की चाबहार पोर्ट ज्यावरती सवलती दिल्या होत्या भारताला, ते चाबहार पोर्ट जे आहे त्यावरती अमेरिकेने आता निर्बंध आणलेले आहे परत भारतावरती. आणि भारताला एका चक्रव्यूहामध्ये टाकायचा प्रयत्न अमेरिकेने केलेला आहे. सोबतच H-1B विजा जो आहे त्यावरती सुद्धा अमेरिकेने सँक्शन्स आणलेले आहे, म्हणजे काय 88 लाख एवढा जो आहे तो खर्च आणलेला आहे एक्स्ट्राचा. आणि त्यामुळे सुद्धा भारताला त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि होय मित्रांनो, आता मित्रांनो अफगाणिस्तान आणि भारताचा एक कॉमन दुश्मन आहे, तो म्हणजे पाकिस्तान. आणि त्या पाकिस्तानला काउंटर करण्यासाठी आपल्यासाठी एक महत्त्वाचा देश आहे, तो म्हणजे अफगाणिस्तान. मित्रांनो, आपली बहुतेकशी जी निर्यात आहे ती अफगाणिस्तानमधनं होत असते. आणि त्या निर्यातीवरती आणि आशिया खंडामधल्या हालचालींवरती नजर ठेवण्यासाठी अमेरिकेला आता बगराम एअरबेस हवा आहे. होय मित्रांनो, बगराम एअरबेस मिळवण्यामागचं कारण जे अमेरिकेचं हेच आहे की त्यांना आशिया खंडामध्ये पूर्णपणे त्यांचं वर्चस्व निर्माण करायचं आहे. आणि ते वर्चस्व निर्माण करून त्यांना भारताची, चीनची जी प्रगती आहे ती थांबवायची मित्रांनो. आणि रशियाचा जो इन्फ्लुअन्स आशिया खंडामध्ये वाढलेला आहे तो त्यांना पूर्णपणे कमी करायचा आहे. आणि त्यांना जी अमेरिकेची सर्वोच्चता आहे ती तशीच ठेवायची आहे. आणि डॉलरचे जे मूल्य आहे ते पण त्यांना सर्वोच्च ठेवायचं आहे. यासाठी हा खटाटोप चालला आहे मित्रांनो. आणि भारताला त्रास देण्यासाठीच हा बगराम एअरबेस त्यांना पुन्हा मिळवायचा आहे, जेणेकरून ते पाकिस्तानमध्ये काड्या करतील आणि पाकिस्तानवाले भारताला त्रास देतील आणि त्यामुळे भारताची आर्थिक स्थिती अजून कमजोर होईल. तर अशा प्रकारे डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या इगोमध्ये येऊन भारताला त्रास देण्यासाठी असे वेगवेगळे नवनवीन पेच रोज खेळत आहे. आणि वरवर आपल्याला जरी वाटत असला की हा अफगाणिस्तानचा अमेरिकेचा प्रश्न आहे, परंतु मित्रांनो, हा अफगाणिस्तान आणि अमेरिकेचा प्रश्न नसून हा भारताच्या दृष्टीने सुद्धा एक महत्त्वाचं पाऊल आहे मित्रांनो. हा अमेरिकेचा एक नवीन डाव आहे भारतावरती प्रेशर निर्माण करायचा. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ? जर आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आणि कमेंटमध्ये सांगा भारताने यावरती कशा प्रकारे अमेरिकेला प्रत्युत्तर द्यायला हवं. जय हिंद, जय महाराष्ट्र.